नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। गुलशन या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली। सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। गुलशन या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। गुलशन हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते। हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं। दोन कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलशन आहे। गुलशन हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो। सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलशन हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे। दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो। कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची। एकत्र आलेले दोन घर, 2 पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं। ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंब एकमेकांना भेटतात। या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात। हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात हे जाणून घेण्यासाठी गुलशन पाहावा लागेल। ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही, तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे। चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो। गुलशन या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया। गुलशन या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। गुलशन या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली। सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। गुलशन या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। गुलशन हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते। हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं। दोन कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलशन आहे। गुलशन हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो। सचिन गोस्वामी यांनी
या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलखंद हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे। दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो। कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची। एकत्र आलेले दोन घर, दोन पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं। ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात। या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात। हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात, हे जाणून घेण्यासाठी गुलखंद पाहावा लागेल। ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे। चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो। गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया। गुलखंद या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। गुलखंद या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। गुलखंद हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते। हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं। दोन कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलखंद आहे। गुलखंद हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो। सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलखंद हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे। दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो। कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची। एकत्र आलेले दोन घर, दोन पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं। ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात। या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात। हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात, हे जाणून घेण्यासाठी गुलखंद पाहावा लागेल। ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे। चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो। गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया। गुलखंद या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती
आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली। सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि नवव्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। गुलखंद या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। गुलखंद हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते। हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं। दोन कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलखंद आहे। गुलखंद हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो। सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलखंद हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे। दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो। कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची। एकत्र आलेले दोन घर, दोन पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं। ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात। या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात। हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात हे जाणून घेण्यासाठी गुलखंद पाहावा लागेल। ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही, तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे। चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो। गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया। गुलखंद या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली। सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि नवव्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। गुलखंद या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। गुलखंद हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते। हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं। दोन कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलखंद आहे। गुलखंद हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो। सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलखंद हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे। दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो। कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची। एकत्र आलेले दोन घर, दोन पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं। ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत
आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात। या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात। हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात, हे जाणून घेण्यासाठी गुलखन पाहावा लागेल। ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे। चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो। गुलखन या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया। गुलखन या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखन या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। गुलखन या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। गुलखन या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। गुलखन हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते। हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं। 2 कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलखन आहे। गुलखन हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो। सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलखन हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे। 2 वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो। कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची। एकत्र आलेले 2 घर, 2 पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं। ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात। या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात। हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात, हे जाणून घेण्यासाठी गुलखन पाहावा लागेल। ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे। चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो। गुलखन या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया। गुलखन या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखन या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। गुलखन या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली। 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि
9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। गुलखंद या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। गुलखंद हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते। हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं। दोन कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलखंद आहे। गुलखंद हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो। सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलखंद हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे। दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो। कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची। एकत्र आलेले दोन घर, दोन पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं। ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंब एकमेकांना भेटतात। या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात। हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात हे जाणून घेण्यासाठी गुलखंद पाहावा लागेल। ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही, तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे। चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो। गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया। गुलखंद या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। गुलखंद या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। गुलखंद हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते। हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं। दोन कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलखंद आहे। गुलखंद हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो। सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलखंद हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे। दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो। कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची। एकत्र आलेले दोन घर, दोन पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं। ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंब एकमेकांना भेटतात। या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात। हे वारे कुठे आदळतात,
स्वतःची दिशा का बदलतात हे जाणून घेण्यासाठी गुलखंद पाहावा लागेल। ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे। चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो। गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया। गुलखंद या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। गुलखंद या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। गुलखंद हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते। हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं। 2 कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलखंद आहे। गुलखंद हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो। सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलखंद हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे। 2 वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो। कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची। एकत्र आलेले 2 घर, 2 पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं। ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात। या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात। हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात हे जाणून घेण्यासाठी गुलखंद पाहावा लागेल। ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे। चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो। गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया। गुलखंद या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली। 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। गुलखंद या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। गुलखंद हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते। हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि
त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं. दोन कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलखंद आहे. गुलखंद हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो. सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलखंद हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो. कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची. एकत्र आलेले दोन घर, दोन पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं. ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात. या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात. हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात, हे जाणून घेण्यासाठी गुलखंद पाहावा लागेल. ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही, तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे. चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो. गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया. गुलखंद या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलखंद या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली. 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली. 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे. आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे. गुलखंद या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. गुलखंद हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते. हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं. दोन कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलखंद आहे. गुलखंद हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो. सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलखंद हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो. कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची. एकत्र आलेले दोन घर, दोन पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं. ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात. या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात. हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात, हे जाणून घेण्यासाठी गुलखंद पाहावा लागेल. ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही, तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे. चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा
प्रवास अधिक रंजक करतो। गुलशन या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया। गुलशन या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। गुलशन या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली। सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। गुलशन या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। गुलशन हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते। हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं। 2 कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलशन आहे। गुलशन हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो। सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलशन हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे। 2 वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो। कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची। एकत्र आलेले 2 घर, 2 पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं। ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात। या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात। हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात हे जाणून घेण्यासाठी गुलशन पाहावा लागेल। ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही, तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे। चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो। गुलशन या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया। गुलशन या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। गुलशन या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली। सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली। सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। गुलशन या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। गुलशन हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते। हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं। 2 कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलशन आहे। गुलशन हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना,
पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो। सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलशन हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे। दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो। कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची। एकत्र आलेले दोन घर, दोन पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं। ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात। या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात। हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात, हे जाणून घेण्यासाठी गुलशन पाहावा लागेल। ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे। चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो। गुलशन या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया। गुलशन या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। गुलशन या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे। आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। गुलशन या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। गुलशन हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते। हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं। दोन कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलशन आहे। गुलशन हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो। सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलशन हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे। दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो। कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची। एकत्र आलेले दोन घर, दोन पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं। ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात। या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात। हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात, हे जाणून घेण्यासाठी गुलशन पाहावा लागेल। ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे। चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो। गुलशन या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया। गुलशन या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। गुलशन या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने
25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली. सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि नवव्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे. आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे. गुलखंद या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. गुलखंद हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते. हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं. दोन कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलखंद आहे. गुलखंद हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो. सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलखंद हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो. कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची. एकत्र आलेले दोन घर, 2 पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं. ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात. या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात. हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात हे जाणून घेण्यासाठी गुलखंद पाहावा लागेल. ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही, तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे. चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो. गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया. गुलखंद या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलखंद या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली. सातव्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि आठव्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि नवव्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे. आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे. गुलखंद या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. गुलखंद हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते. हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं. दोन कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलखंद आहे. गुलखंद हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो. सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलखंद हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो. कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची. एकत्र आलेले 2 घर, 2 पिढ्या आणि
त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं. ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात. या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात. हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात, हे जाणून घेण्यासाठी गुलखंद पाहावा लागेल. ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे. चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो. गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया. गुलखंद या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलखंद या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली. 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली. 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे. आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे. गुलखंद या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया. गुलखंद हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते. हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं. 2 कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलखंद आहे. गुलखंद हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो. सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलखंद हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. 2 वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो. कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची. एकत्र आलेले 2 घर, 2 पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं. ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात. या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात. हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात, हे जाणून घेण्यासाठी गुलखंद पाहावा लागेल. ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे. चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो. गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया. गुलखंद या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलखंद या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली. 5व्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली. 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली. 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि
9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। गुलखंद या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। गुलखंद हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते। हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं। दोन कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलखंद आहे। गुलखंद हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो। सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलखंद हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे। दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो। कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची। एकत्र आलेले दोन घर, दोन पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं। ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात। या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात। हे वारे कुठे आदळतात, स्वतःची दिशा का बदलतात हे जाणून घेण्यासाठी गुलखंद पाहावा लागेल। ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही, तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे। चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो। गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया। गुलखंद या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद या चित्रपटाच्या 9व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। गुलखंद या चित्रपटाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 25 लाखाची कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 42 लाखाची कमाई केली होती आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने 57 लाखाची कमाई केली। पाचव्या दिवशी या चित्रपटाने 23 लाखाची कमाई केली। 6व्या दिवशी या चित्रपटाने 22 लाखाची कमाई केली। 7व्या दिवशी या चित्रपटाने 14 लाखाची कमाई केली आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केली आणि 9व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाखाची कमाई केलेली आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने आतापर्यंत 9व्या दिवसापर्यंत 3 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। गुलखंद या चित्रपटाची कथाबद्दल जाणून घेऊया। गुलखंद हे सिनेमाचं नावच इतकं काव्यात्मक आहे, तर त्याची कथाही किती वेगळी आणि खास असेल याची कल्पना येते। हे कथानक वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेम, मैत्री, समज, गैरसमज आणि त्यामधून उमगणाऱ्या सच्च्या नात्याची हळूवार उकल करतं। दोन कुटुंब, त्याचे राहणीमान, संस्कृती आणि त्यांच्या दरम्यान उमगणारा एक जुनी नवी प्रेम कहाणी म्हणजे गुलखंद आहे। गुलखंद हा केवळ कौटुंबिक चित्रपट नाही, तो एक आरसा आहे ज्या आजच्या पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना, पारंपरिक अपेक्षा आणि नात्यामधील सूक्ष्मपणा ठसठसीत विसंगत दिसतो। सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून गुलखंद हा एक अस्सल कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे। दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या कुटुंबाची कथा सांगताना हा सिनेमा हसवतोही आणि अंतर्मुखी करतो। कथा आहे ढवळे आणि माने कुटुंबाची। एकत्र आलेले दोन घर, दोन पिढ्या आणि त्या दरम्यान तयार होणारे एक नवं नातं। ढवळेची मुलगी मीनाक्षी जुई भागवत आणि मानेचा मुलगा ओमकार तेजस राऊत यांच्या एकमेकांवर प्रेम जडतं आणि आत्ता लग्नाची बोलणी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकमेकांना भेटतात। या भेटीमुळे प्रेमाचे वारे उलट्या दिशेने वाहू लागतात। हे वारे कुठे आदळतात,
स्वतःची दिशा का बदलतात हे जाणून घेण्यासाठी गुलशन पाहावा लागेल। ही गोष्ट फक्त तरुण प्रेमाची नाही तर आयुष्यातल्या मधल्या वळणावर मुरत चाललेल्या प्रेमाचीही आहे। चित्रपटाची कथा साध्या ट्रॅकवर सुरू होते, पण पटकथातील ट्विस्ट आणि नात्यातील समज गैरसमज हा प्रवास अधिक रंजक करतो। गुलशन या चित्रपटाने 9व्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया। गुलशन या सिनेमाने 9व्या दिवशी 3 कोटीचा टप्पा पार केलेला आहे।